Hello everyone, struggle is real. Rather, I'll put it as it's real, it's a struggle. We all do struggle in our life, day in, day out, throughout our life. मी तर म्हणेन स्ट्रगल कधी संपतच नाही. आणि इट इज मस्ट टू हॅव स्ट्रगल्स. तुम्ही म्हणाल हे काय? Of course, because struggle is something that not only toughens us mentally and emotionally, but it also teaches us how to keep moving in our life, how to continue our life despite of all the hurdles. You know what I do when I feel frustrated, demotivated, when I feel really not worthy, then I look up to my story. So this is my story. I captured my story so that whenever I feel down, whenever I feel demotivated, I can go back and look up to my stories, and once again, stand up and say, no matter what, I'm gonna live my life to the fullest. सो आता ते जुने दिवस आठवले ना की मला गंमत वाटते की त्यावेळेला मराठी मीडियमच्या स्कूल्स खूप जास्ती होत्या, इंग्लिश मीडियमची एखाद दुसरी शाळा असायची आणि आमच्या 9 डिव्हिजन्स होतं. सो इमॅजिन त्यावेळेला आय फील प्राऊड बिंग पार्ट ऑफ वनॅक मीडियम की सगळं शिक्षण मराठीतनं झालं. ऑफकोर्स खूप चॅलेंजेस आले कारण ते तर येणारच होते. द फर्स्ट चॅलेंज वॉट आय फेस इज एकतर असं व्हायचं की पार्ल्यातच सगळे ट्युशन्स क्लासेस, त्यामुळे पार्ले नंतर पार्ला कॉलेज, त्याच्यानंतर मी पार्ल्याच्या बाहेर असं ॲज सच मला कधी ट्रॅव्हल करायलाच लागलं नाही. पण वॉट एव्हर आय एम टुडे, जर मी त्यावेळेला एक बोल्ड स्टेप घेतली नसती तर मी आज जे काही आहे ते नसते कदाचित. आणि ह्यासाठी आय डेफिनेटली थँक माय पेरेंट्स बिकॉज दे वर नेव्हर ओव्हर प्रोटेक्टिव्ह. दे अलाउड मी टू डू वॉट एव्हर आय वॉन्ट टू डू. ऑफकोर्स थोडं कन्व्हिन्स करायला लागायचं त्यांना. आणि कमिंग टू दॅट, आय रिमेंबर की मला असं वाटलं की आता आपल्याला काहीतरी क्रिएटिव्ह करायचं आहे. सो आय थॉट ऑफ डुईंग सर्टिफिकेशन इन ॲडव्हर्टायझिंग अँड PR. त्यावेळेला असं काहीतरी मी माझ्या पेरेंट्सना सांगणं, म्हणजे माझे वडील मला म्हणाले की आपल्या घरात असं कोणी काही केलंच नाही ॲडव्हर्टायझिंग PR, तू IT रिलेटेड काहीतरी कर, हे काय. मग त्यांना कन्व्हिन्स करायला एवढा वेळ लागला. फायनली ही गॉट कन्व्हिन्स. पण त्याहीपेक्षा टफ टास्क हा होता की आय हॅड टू ट्रॅव्हल आउटसाईड पार्ले. ना ही गोष्ट 20-25 वर्षापूर्वीची. आणि दिस डिप्लोमा वॉज ॲट टाउन साईड समवेअर, म्हणजे 45 मिनिट्स 1 hour ट्रेन ट्रॅव्हल. आणि त्यावेळेला असं काहीतरी मी करणं. बरं, तो डिप्लोमा पण होता लेट इव्हनिंगचा, अराउंड 6:30 to 8:39. सो my father was no worry, I'm not gonna send you anywhere at late night. But somehow I convinced him, and then my diploma started. Now the actual struggles began. ॲक्च्युली खरं तर जॉब घेताना की जॉब इंटरव्ह्यूला मला हा प्रॉब्लेम फेस करायला लागणार होता. पण त्याच्या आधीच आय हॅव फेस समथिंग विच for which I wasn't prepared. So when I did diploma, I met people who are from different background, different culture. So diversity is something which I got familiar to that during that my certification. कारण सगळे मराठीच फ्रेंड होते, विश्वत सगळं मराठी होतं. सो तिकडे गेल्यानंतर आय स्टार्टेड मीटिंग लॉट ऑफ डिफरंट पीपल अँड आय अंडरस्टूड हाऊ ॲक्च्युली द वर्ल्ड इज. सो तेव्हा असं व्हायचं की आम्हाला खूप प्रेझेंटेशन द्यायला लागायचे, खूप प्रोजेक्ट्स असायचे, वर्क ऑन लॉट ऑफ प्रोजेक्ट. मग प्रेझेंटेशनची वेळ आली की मी देऊच शकायचे नाही, त्यामुळे आय यूज टू बी ब्लँक ऑन द स्टेज ऑल द टाईम. बट ते धाडच केलं, त्याच्यामुळे वॉट आय एम टुडे. सो आय एम रिअली थँकफुल टू माय पेरेंट्स फॉर ऑल्सो फॉर माय सेल्फ फॉर टेकिंग दॅट बोल्ड स्टेप. आणि देन मला आठवते त्यावेळेला वॉक इन इंटरव्ह्यूज असायचे, न्यूजपेपरमध्ये ॲड यायची. टाइम्स ऑफ इंडिया वॉज दी ओनली पेपर वेअर यू कॅन लुक फॉरवर्ड टू दोज न्यू वॅकन्सीज आणि जॉब ओपनिंग्स. आणि मी जायचे. मला तर त्यावेळेला असं काही कुठलं डोमेन नव्हतं, काही नव्हतं. ऑल्दो आय हॅव डन सर्टिफिकेशन इन ॲडव्हर्टायझिंग PR, पण वर्किंग इन ॲड एजन्सी वॉज रिअली टफ दॅट टाईम. कारण वर्किंग अवर्स तर त्यांचे मिडनाईट्सच असायचे ऑलमोस्ट, आणि त्याची परमिशन ॲज सच मला नव्हती कदाचित. आणि आय वॉज ऑल्सो मेंटली नॉट प्रिपेअर्ड. मग देन आय स्टार्टेड विथ दी एव्हिएशन इंडस्ट्री. अगेन दॅट वॉज अ नाईट शिफ्ट. सो 2 years I did. Then my parents said, no, you need to get yourself a good job, like proper office job. And that is how I landed into MNCs. So ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या की अशी गंमत वाटते आता. पण what 2 things I've learned is take a bold step, accept the change, having that self belief. No, I am welcoming that change, whatever is coming to my way. Okay, then moving out of your comfort zone is extremely important if you want to grow. And last but not the least is rise above all, no matter what. Keep learning, because learning never go waste. Although I have never used any sort of my knowledge anywhere, but still that taught me, that gave me the confidence, that gave me the boost, that push, that yes, I can do it. And that is what I am today in front of you.
So this is my struggle story. Do let me know what is your struggle story, and how did you managed struggles in your life. So take care. See you again with another dose of motivation. Till then, take care, keep inspiring others, and stay motivated.